अध्याय 21 श्री गणेशाय नमः सिद्धमनी नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेतजननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी कोण वाचला गधरणीसी या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठोन जळात उपजे जैसा पेन बुद्बुद राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती मिळवणी होय आकृती वेगळी होता पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूतांचे गुण माया पाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मिलकलत्र विषय सत्वरज तमो गुण तया भूतांपासून वेगळा केली लक्षण होती ऐका एक चित्ते देवत्व होय सद्गुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती जेने कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैसी गुणाची वासना इंद्रिये तया अधीन जाना माया पाशी वेष्टोनी गहना सुख दुःखे लिप्त करीती या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासोनी सुख दुःखादी भोगीती कल्पकोटी वरुषे ज्यांसी अस्ति आयुष्य देवऋषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कवडपाड एखादा नरदेहाधीन काळ करी आपले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी जो असे धारी तयासी विकार नाना परी स्थिर नव्हे तो निर्धारी आपुले पाप मना वया या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये जदी गर्भ संभव होता काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सवेची होय अव्यक्त पै बुध निगती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वथा जदी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणून जाहिले कर्मानुबंधे जैसी पळे तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धपणेसी आपले अर्जिती असती जैसी तेने परी घडे जाण मायापाशी वेष्टोनी म्हणती पिता सुत जननी कलत्र मित्र तेने गुणी आपले आपले म्हणती मुळ निर्मळ देह मनोजरी उत्पत्ती मानसरुधिनी मळमूत्रांत अघोरी धुवा झाला परियसा कर्मानुसार उपजतांची ललाटी लिहितोच विरंची सुकृत अथवा दुष्कृत्याची भोग भोगणे म्हणून ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियसा स्वप्ने निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझी सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृत्मी रूप जरी होतीच मनुष्य योनी कोण कोणाची होतीच जननी कोण कोणाची होतीच गृहिणी सांग तुझे त्वा निश्चय कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी वृथा पुत्र आपुला मनोनी पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्ति मज्जा समूह वेष्टोनी या नवदेह मळबद्ध शरीर नावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया ब्रह्मणी गारडत सांडोनी द्यावे कैसे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परिसोनिया विप्रनारी विनवितसे तयासी विप्रवनिता तये वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनो जरी तरी का बजावा श्रीहरी परिस संपर्क लो जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्य घर औषध घेऊन प्रतिकार सवेची करीती आरोग्यता एके समयी मनुष्याशी आश्रय करीती करुणेसी साह्य होय ब्रह्मसी आली आपदा परिहारी त्रैमूर्तीचा अवतार श्री नृ सरस्वती असे नर तेने दिदला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिले म्या तयासी वर दिदला गामदसी त्याचा भरवसा मानसी धरोणी होते स्वस्थ चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राण त्वजिन तत्वता देह समर्पिन गुरु श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तियेचे वचन ओळखून भान मन सांगे बुद्धी ती सज्ञान उपाय यासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पाठी शेव बांधूनी घेऊन गेली औदुंब जेथे होत्या गुरु पादुका आपळी शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक सहावेना पुत्र शोक क्षयरोग तोची एक माता पितया मृत्यूमुळ ऐसे करिता झाली निशी विप्रमागती प्रेतासी मनती आक्रोशका हो करिसी संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो काता प्रेत अहो कर्कशा मने ती ज्ञाती काही केली अनेदी प्रेत आपण सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकांवरी मने ती विप्रज्ञाती लोक राहो नये राणे ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी
जाऊ स्नान करुणी उपवास होय आजच्या दिनी प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाना कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेत देखोनी करीती शोक झाली रात्री परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करती जनक जननी तीन यामय होता रजनी झोप आली ती असी देखतसे सुश्रीष्पित जटाधारी भस्मधुलित व्याघ्रचर्मे परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगे योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबर प्रती काहू शोक करीती सती आक्रोशोनी अम्मावरी काय झाले तुझ्या कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तिसी वायू पूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जाण बाहेर गेला निघून घालला मागुनी जाणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे कावसे आपुले मनी तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नृसिंह मुनी भ्रांती आपण लागली वसे आमुचे प्रारब्ध असे उने देवावरी बोल काय ठेवणे अज्ञानामे मूर्खपणे श्री गुरुवरी बोल काय येणे परिचिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांग युष्ण होत सर्व संधी जीव आला मने प्रेता काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर करते सर्व संधीसी जीवा आला बाळ उठवणे बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न दे की म्हणे माते रुदन करीत असे तये वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीर निघे 32 दारा संतोष भयोनी तिसी संदेह वाटे मानसी कडे घेऊन बाळकासी गेली आपल्या पती जवळी जागृत करुणी पतीची सांगे वृत्तांत तयासी पती म्हणी ती ऐसी ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणून दंपत्य दोघे जाना करुणी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांगन मुनी चरणा नाना परिश श्रोत्रे करीती जय जयादी वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयंती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पाहासी भक्तांची तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णावयाची क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी कैसे अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली ती लोटांगणे विनवनिया करुणा वचने गेली स्नानासी गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्तपन करीत लाविली दीपतये वेळी पूजा करीती भक्तीची मंत्रपूर्वक विदेंसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परियसा निरांजनतये वेळा करीती गायन परिबळा अति संतोषी ती अबला भक्ती भावे स्तुती करीत इतुके होय तो गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञानी सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळी कांसी समाधान करीती हर्षी महानंद वर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा ऐके काळची सांगता महिमा विस्तार होईल बहु कथा पुत्र प्राप्ती वांजशी श्री प्राप्ती दारिद्र्याची आरोग्य होईल रोगी असी अपमृत्यू न ये जाना सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐसी ऐका परसे सांगता देखा साधारण रोपिले तया औदुंबर आतळी श्री गुरु वसे सर्व काळी कामे होत तात्काळी आराधिता नरहरीची भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्री गुरुचरणी जेजी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा हृदय चुळ गंडमाळ अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरु पादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिरमुखा चरण नसती औदुंबरी सेवा करीती सुदेव होय सत्यमाना चतुर्विद्य पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरु सरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकळाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरु चरणी स्थिर उतरली पैल पार ये सौख्य प्रगती इति श्री गुरुचरित्र अमृत गुरु महात्म्य परमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरोपिले असे येते इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पामुख्याने सिद्ध नामधारका संवादे बालसंजीवन नाम एको विशोध्याय श्री गुरुदेव दत्त।